राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्या बरोबर आहेत। अमोल मिटकरी जी, खरं तर तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा ट्विटच्या माध्यमातून मांडतात की छत्रपती संभाजी महाराजांचं म्हणजे विकृत लेखन जे आहे पुस्तकातून होते, ते कोणतं पुस्तक आहे आणि त्याच्या बंदीची मागणी करणार? त्या पुस्तकाचं नाव आहे राजसन्यास। त्याचे लेखक आहेत राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज, ज्यांच्या अनेक बालकविता आपण अभ्यासतो। पण त्यांनी ज्या पद्धतीनं विकृत लिखाण संभाजी महाराजांवर केलं, ते राजसन्यास नावाची कादंबरी तात्काळ त्याच्यावर बंदी आणावी। कारण अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शनी सुरू आहेत आणि त्या पुस्तक प्रदर्शनीच्या माध्यमातून संभाजी महाराजांची बदनामीकारक पुस्तकं सुद्धा विक्रीला येत आहेत असं मला कळलंय। त्यामध्ये राजसन्यास हे अव्वल आहे, त्यामुळे राजसन्यासावर बंदी आणा। थोरातांची कमळा चित्रपट यूट्यूबला अजूनही दिसतो, मोहित्यांची मंजुळा चित्रपट दिसतो, वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते हे दिसतो, राजमस्तकाचा आदेश दिसतो। अशी संभाजी महाराजांचं विकृतीकरण करणारी जी काही पुस्तकं, नाटकं, कथानकं असतील ती हद्दपार करा आणि संभाजी महाराजांचा गौरवशाली ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावा। संभाजी महाराजांचा इतिहास CBSE पासून 10वी पर्यंत 4थी पर्यंत पहिल्या वर्गापासून तो सुरुवात व्हावा। मराठ्यांचा इतिहास, त्यामध्ये जिजाऊ, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे ते ताराराणीपर्यंत हा सगळा इतिहास अंतर्भूत व्हावा, अशी मागणी या अधिवेशनात मी जोर लावून धरणार आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे, आदरणीय अजितदादांकडे, आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आणि सांस्कृतिक मंत्र्यांकडे सुद्धा मी हे मुद्दे मांडणार आणि त्यांना विनंती करणार। खरं तर तुम्ही म्हटलेलात की महायुतीचं मागचं जे सरकार होतं, त्या मागच्या सरकारमध्ये तुम्ही निधी मागायला गेलेला तो होता काही मंत्र्यांकडे, तर काही मंत्र्यांच्या OSDंनी तुमच्याकडे टक्केवारीची मागणी केलेली होती। ते नक्की नेमके अधिकारी कोण आहेत, ते OSD कोण आहे, त्याचा खुलासा तुम्ही करणार आहात का आज तरी? उद्या मंगळवार नियमितप्रमाणे आमच्या आमदारांची देवगिरीला बैठक असते। हा मुद्दा उद्या प्राधान्यक्रमाने येणार आहे आणि म्हणून मी तयार ठेवलेला आहे। अब्दुल सत्तार ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांचा OSD विवेक मोगल नावाचा अधिकारी होता, तो आजही इथं कायम आहे। कशा पद्धतीनं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठावर त्यांनी त्यांच्या वडिलांना बसवलं, हे सगळी माहिती मी उद्या माझ्या नेत्यांना देणार आहे। आणि असे फिक्सर जर काही आढळले, मला जे आढळत आहेत, कारण एक तर सरकारची भूमिका आहे की कारभार पारदर्शकपणे पार पडला पाहिजे आणि पारदर्शक कारभार होत असताना गालबोट लावणारे जर काही अधिकारी असतील आणि ते आमच्या निदर्शनात येत असतील तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ते दिलं पाहिजे। त्याच्यामुळे मी यादी, नाव, नंबर, मोबाईल नंबर, कोण्या तारखेला कशी कशी मागणी केली हे सगळं उद्या देणार। विवेक मोगल हे आताही देखील तुम्ही म्हणतात की आहेत म्हणून मी अशी माहिती घेतलेली आहे। मला असं माहीत पडलं की दत्ता मामांकडं ते आहेत, दत्ता मामांकडं, पण अजून मला खात्रीलायक माहिती नाही। पण जर ते दत्ता मामाकडे असतील तर मी उद्या दत्ता मामांना भेटेल की सांगेल की अशी माणसं जी फिक्सरच्या वेशभूषेत वावरतात, असा त्यांचा इतिहास आहे, अशी लोक हटवून आपल्या सरकारची प्रतिमा वाचवा। माझं काही त्यांच्याशी वैयक्तिक भांडण नाही आहे, पण ज्या पद्धतीनं विदर्भाच्या शेतकऱ्यांना विद्यापीठावर न्याय भेटावा ते राहतं बाजूला आणि ते राहतात मराठवाड्यात आणि तेच तिथे विद्यापीठावर आलेत। करुणा मुंडे म्हणतात की धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो आज होईल असं त्यांचं म्हणणं आहे। याबाबतचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील, उपमुख्यमंत्री घेतील आणि मला काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागण्याचा प्रश्न नाही। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। अमोल मिटकरी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर जोपर्यंत धनंजय मुंडे हे दोषी ठरत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं। त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो होणार नाही असं मत जे आहे ते अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।